इंद्राच्या मनातील त्रागा राणीवरील प्रेमावर भारी पडणार का? सन मराठीवरील हुकुमाची राणी या मालिकेत मोठा ट्विस्ट घडणार आहे. कारण या मालिकेत आता तनिषाची एंट्री झाल्यापासूनच ती राणी आणि इंद्राला वेगळं करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असते. दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचाही प्रयत्न करते. प्रत्येक वेळी ती नवीन खेळी खेळते, पण तिची खेळी काही यशस्वी होत नाही. नुकताच सन मराठी वाहिनीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केलाय. प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की राणी आणि इंद्रा यांच्यातला अतिशय रोमॅन्टिक क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. आता अनेक संकटांनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. त्यानंतर राणी इंद्राला मिठी मारत असं म्हणते की आता हीच ती वेळ आली आपल्या दोघांना एक होण्याची. आणि मात्र पुढच्या क्षणी या सुंदर क्षणाला काळी नजर लागते. इंद्राला अचानक भास व्हायला लागतात. त्याच्या समोर उभी असलेली राणी त्याला तनिषाच आहे की काय असे दिसू लागतो. आणि त्याच वेळी तो पूर्णपणे गोंधळून जातो. त्याला समजत नाहीये नेमकं काय चाललंय. आणि त्या मानसिक गोंधळात तो अचानक राणीला जोरात ढकलून देतो. राणी खाली पडते आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होते. आता इंद्र असं का वागला? त्याला खरंच असे भास होत आहेत की तनिषाने काही मोठं कारस्थान केलंय. तनिषाने इंद्रावर काही मानसिक प्रभाव टाकलाय का? हे सगळं आता येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. पण मागील काही भागांमध्ये आपण असंही पाहिलं होतं की तनिषाने राणी आणि इंद्राच्या नात्यात विष पेरण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला होता. त्यानंतर आजच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतंय की तनिषा असं म्हणते की एन्जॉय युअर हनीमून. तर कुठेतरी तिला या दोघांना कायमचंच वेगळं करायचंय. आणि ती दोघांमध्ये प्रत्येक वेळी भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असते. तनिषाचा एकच उद्देश आहे, इंद्राला पुन्हा स्वतःच्या आयुष्यात परत मिळवायचं आणि राणीला त्याच्यापासून कायमचं दूर करायचं. त्यामुळे ती कोणत्याही थराला जाऊ शकते. आता मालिकेत तिचे हे डाव यशस्वी होणार का? की राणी पुन्हा एकदा आपल्या प्रेमाच्या जोरावर इंद्राला सगळ्या संकटातून योग्यरित्या बाहेर काढणार? हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. तुम्हाला हुकुमाची राणी या मालिकेतले हे ट्विस्ट आवडतायत का? आम्हाला कॉमेंटमधून नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.